शिंदे गटाच्या 13 खासदारांचे भविष्य अडचणीत। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन उठाव केला। उठाव केल्यानंतर मूळ शिवसेना हा पक्ष आपलाच आहे असा दावा केला। त्यानंतर निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना या नावाने शिंदे गटाच्या शिवसेनेचे नामकरण केले। धनुष्यबाण चिन्हही शिंदे गटाच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिले। याआधी आमदारांच्या उठावानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थिरावल्यानंतर पुन्हा मूळ शिवसेनेत राजकीय उठाव झाला, तसा तो घडविण्यात आला आणि त्या उठावात 13 खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झाले। त्या 13 खासदारांनी नंतर मोदींच्या सरकारला केंद्रात पाठिंबा दिला। आता लोकसभेचा कार्यकाळ संपत असून लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे। त्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत मूळ शिवसेना सोडून गेलेल्या 13 खासदारांचं राजकीय भविष्य काय, असा मुद्दा राजकीय पटलावर चर्चेला येत आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 13 खासदार गेले, त्या 13 खासदारांपैकी अवघे 2 खासदार या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात राहू शकतील। ते निवडणूक जिंकतील किंवा नाही हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी असलेल्या राजकीय समीकरणावर अवलंबून आहे। परंतु 13 खासदारांपैकी 11 खासदारांना निवडणुकीच्या आधीच उमेदवारी मिळणे कठीण असल्यामुळे राजकीय भविष्य अडचणीत असल्याचं चित्र राजकीय पटलावर स्पष्टपणे दिसत आहे। शिवसेनेतून उठाव करून राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, भावना गवळी, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाणे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर असे 13 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले। या 13 खासदारांपैकी सध्या स्थितीत 11 खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे। सध्या राहुल शेवाळे, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, भावना गवळी, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाणे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर या 11 विद्यमान खासदारांना उद्याच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून खासदारकीची उमेदवारी मिळणे सुद्धा अशक्य आहे। या 11 खासदारांपैकी 9 लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराऐवजी महायुतीच्या वतीने भाजप किंवा इतर सहकारी घटक पक्षाचा उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात असेल, असे त्या 9 लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणावरून दिसत आहे। त्या 13 पैकी 3 लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे उमेदवार महायुतीच्या वतीने लोकसभेच्या निवडणूक रिंगणात असतील, असे सध्या स्थितीतील राजकीय समीकरणावरून चित्र स्पष्ट होत आहे। शिवसेना शिंदे गटामध्ये दाखल झालेल्या 13 खासदारांपैकी फक्त 2 खासदार उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून असतील, असे संकेत मिळत आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि प्रतापराव जाधव अशा 2 खासदारांचा समावेश आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, पालघर लोकसभा मतदारसंघ, नाशिक लोकसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघ, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ, शिर्डी लोकसभा मतदारसंघ, रामटेक लोकसभा मतदारसंघ, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ, मावळ लोकसभा मतदारसंघ, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अशा प्रकारे वरील 11 लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे नसतील, अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपण पाहिली। आपण आता 13 पैकी 2 लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवतील ते 2 लोकसभा मतदारसंघ पाहू। कल्याण आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उमेदवारीसाठी राहतील, असे संकेत मिळत आहे। या ठिकाणी भाजप ताकदवान आहे। भाजपचा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु प्रतापराव जाधव यांचा कामाचा आवाका आणि मतदारसंघावरील प्रभाव ही जमेची बाजू आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हा मतदारसंघ स्वतःकडे घेतील, असे संकेत मिळत आहेत। कल्याण या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून एकनाथ शिंदे यांचे पुत्र निवडणूक लढवत आहेत आणि जिंकत देखील आहेत। या ठिकाणी भाजपचा श्रीकांत शिंदेंना प्रचंड विरोध आहे। यापूर्वी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात भाजपने अनेक वेळा मोर्चे बांधणी केलेली आहे। संघाला हा मतदारसंघ भाजपकडे हवा आहे। संघाचा सरदार रवींद्र चव्हाण कल्याणचा सुभेदार कधी होणार, असा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे।
भाजपचा बालेकिल्ला असूनही खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेचा असल्यामुळे संघाचे सरदार विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांची कल्याणच्या बालेकिल्ल्यात राजकीय घुसमट होत आहे। या घुसमटीला गोळीबार प्रकरणानंतर राजकीय फोडणी मिळाली आहे। त्यामुळे कल्याणची लोकसभा हा भाजपसाठी अटीतटीचा विषय बनला आहे। राजकीय घुसमटीमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला उमेदवारी देऊन सीट पाडण्याचा धोका भाजपला परवडणारा नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघ देऊन भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे घेऊ शकते, असा राजकीय सौदा भाजप करू शकेल, असे राजकीय संकेत मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांना 13 लोकसभा मतदारसंघांपैकी जेमतेम 2 लोकसभा मतदारसंघांमध्येच आपलं भविष्य तोलून घ्यावं लागेल, असं चित्र राजकीय पटलावर दिसत आहे। अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।